नमस्कार मंडळी तर आज अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ठीक आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सोबत आहे सौम्या आणि सौरव आहे ठीक आहे। तर रोनक नाही, रोनक गेलाय काकीकडे ठीक आहे। आणि आज गटारी पण आहे ना, तर ते समजून गेला असणार ठीक आहे, मटण खायला गेला असेल ठीक आहे। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना सौम्या आणि सौरव आहे ठीक आहे। आणि काही नक्की नाही केले की काय शूट करायचे, जे काही समोर येणार ना ते आम्ही शूट करूया। आणि व्हिडिओ 10 मिनिटाचीच असणार आहे, खूप मोठी नसेल, कारण की गेल्या टायमाला 27 मिनिटाची व्हिडिओ होती ना, तर खूप कंटाळा येतो खूप मोठी व्हिडिओ असेल तर म्हणून आता व्हिडिओ शॉर्टच असणार आहे ठीक आहे। तर चला आता सुरू करूया मंडळी। तर अगोदर तुम्ही हा दृश्य पहा, किती सुंदर दिसतोय ना। तर हे दोन्ही काय करतात ते सांगेलच तुम्हाला मी, पण अगोदर तुम्ही हा दृश्य पहा। आणि आता कसं झालं माहिती आहे, ढगही खूप काले झालेत, पाऊस जोरात गरजणार आहे। आता तुम्ही हे जे पाहताय ना कड्यावरून जे झरणं म्हणजे असं धबधबे वाहत आहेत ठीक आहे, तर यांचा काही आवाज नाही येत आहे, परंतु आपण इथे जेव्हा असं बघतो ना तर खूप छान दिसतो। आवाज नाहीत परंतु दृश्य मात्र खूप सुंदर असतो, एवढंच। तर आता ते दोघे काय करतात मी तुम्हाला ते दाखवेल ठीक आहे। तर पाहूया। तर मंडळी मला पण हे काय माहिती नव्हतं ठीक आहे, बघा तुम्हाला समय दाखवेल, समय दाखव। आवाज नाही आला, थांब पुन्हा कर, तू बघ हवा का कसा आवाज आला जोरात ठीक आहे। तर कसा समय हवा का, हे आत्ता आवाज आला सोम्याचा। सोम्या पद्धतशीर दाखव ना की कशा प्रकारे वाजवला जातो तो। असा पान घ्यायचा, अरे तो फाटलेला आहे थोडासा, दुसरा घे ना। हा असा पान घ्यायचा हा, असा द्यायचा उलटा, आणि इकडे नाही मारायचा, इथं मधोमध मारायचा। हा कसा आवाज आला, तर म्हणजे एक टिचकीचा आवाज येतो ना, जोरदार आवाज येतो का, हो का सौरव दाखव। आता नाही आवाज आला, पण जर का बरोबर म्हणजे पद्धतशीर जे काय म्हणजे वाजवला जातो ना त्या पद्धतीने वाजवला ना तर जोरदार आवाज येतो। बघा आता सोम्या दाखवेल, सोम्याला बरोबर येतो हो का, कसा जोरदार आवाज आला। तर त्याला माहिती आहे कशा प्रकारे वाजवला जातो, दाखव तू एकदा। पानं जाम छोटी, पानं पण छोटी आहेत ना, आणि हा तर खूपच कवला पान आहे। आवाज आला जोरदार, हा पानच फाटला। तर सौरव बोलत होता, सौरव याची भाजी पण बनते ना, तर बघा ह्या पाण्याची भाजी पण बनते ठीक आहे। तू कधी खाल्लीस काय? हो खाल्ले काय? तर का ह्या खाल्लीस काय? तर सौम्या आणि सौरव दोघांनी खाल्ले ठीक आहे। ते टाकल्याची पाण्याची पण भाजी बनते, मला नव्हतं माहिती, कारण की म्हणजे अधिकतर माझं कोकणात येणं जाणं नाही होत ठीक आहे। ह्याच वर्षी राहिलोय तर म्हणजे खूप वेगवेगळी आणि म्हणजे खूप म्हणजे माहिती कळते ठीक आहे। आपल्याला रानभाज्यांची पण ओळख होते, त्याला टाकल्याची पानं बोलतात, त्याला वाजवतात पण आणि खातात पण ठीक आहे। तर आता बघूया अजून आपल्याला असं काही नजरेस पडतंय ठीक आहे मंडळी। तर झालं असं की हे दोघे ना व्हिडिओ बनवण्याच्या नादात हा वॉटरफॉल बनवण्यात मग्न झाले बघा। तर हा आता असं काही दिसतंय, यांची मेहनत पहा तुम्ही, ते छान दिसते। दोघांनी मिळून बनवलंय आणि त्यांनी कशा प्रकारे बनवलं तुम्हाला सांगेल। हे पहा इथून पाणी येतंय ठीक आहे वरून, ते दगड ते लावले ते काढ नाही बघा, तर पाणीला वेग यावा ना म्हणून त्याने त्या दगड्या लावल्या होत्या हवा का। तर असा पाणीचा धूमधडाका खालती पसरला ठीक आहे, आलाय। तर बघा कसं असं म्हणजे खूप छान दिसतंय ना, पाण्याचा वेग कमी होता ना म्हणून, कारण की पाऊस आता नाही पडत ना। तर हा असा पाणी पडतोय तिकडे, त्यानंतर आहे ना तर तिकडे तुंबल्याच्या नंतर तो इथे असं म्हणजे साठला आहे, तर त्याने असा घेरा तयार केला आहे। त्यानंतर ही जागा काही अशी दिसते। आणि सौर्याने इकडे एकट्याने बनवलं हे त्याचं वॉटरफॉल ठीक आहे, ते अजून चालू आहे। तर त्याचं म्हणजे पाणी अजून येतोय हळूहळू पिकांचा, म्हणजे झालं आहे का माहिती, इथे जो पाणी येत होता ना त्याला मी ह्या साईडला वळवलं आहे, म्हणून ह्या पाणीला वेग आला आहे आणि इकडे पाणी कमी येतं आहे। तर ह्याचं पण कामकाज चालू आहे, तर हा बनल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवणार पूर्णपणे ठीक आहे। तर अगोदर तुम्ही हे पहा। तर हे इथे मी तुम्हाला काहीतरी सांगतो, सौम्या दाखव ना ते दोन्ही खाड, म्हणजे ते मोठं खड्डं म्हणजे खोल केलेस ते। तर का हा जो खड्डा दिसतोय ना इथे पाणी येते तो खूप खोल आहे, तेवढा खूप नाही म्हणजे थोडासाच आहे, एवढाच आहे ठीक आहे। तर म्हणजे हा जो पाणी तुंबला आहे ना त्याला तो अजून म्हणजे काय बोलतात खोल करणार आहेस ना, हा खोल करणार आहे जेणेकरून अजून तिथे पाणी तुंबेल। तर हा लुक आहे ना म्हणजे खूप छान लुक येईल। आणि त्याने आजूबाजूला झाडे पण लावलेत ना,
तर अजून म्हणजे सुंदर दिसेल. तर बस हेच दाखवायचं होतं. तर व्हिडिओ आता पुढे काही शूट करता आली नाही कारण की ह्यांनी इथेच 6 वाजवले. ठीक आहे, तर आता व्हिडिओ एंड करूया. सौम्य आणि सौरभ दोघेही मिळून व्हिडिओ एंड करतील. चला व्हिडिओ एंड करा. जर का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा.